जय श्री राम, जय हनुमान, जय बजरंगबली, जय सिया राम। आज मैंने सोचा कि मैं हनुमान चालीसा पढ़ूं। हनुमान चालीसा कर्नाटक में कन्नड़ियों को नहीं समझ आता क्योंकि ये भोजपुरी भाषा में लिखा हुआ है तुलसीदास जी ने, और कईयों को हिंदी में भी नहीं समझ आता है। तो इसलिए मैंने सोचा एक बार इसका अनुवाद एक बार स्वयं जैसे तुलसीदास जी ने लिखा है उसी भाषा में करूं, फिर उसके बाद एक बार हिंदी में उसका शब्दार्थ करूं, उसके बाद एक बार कन्नड़ में करने की कोशिश करूं। कन्नड़ तो मेरी अच्छी नहीं है, फिर भी कोशिश करती हूँ कि हनुमान चालीसा का अर्थ हमारे कन्नड़िगों को भी बताऊं, जो कर्नाटक के लोग हैं उनको भी बताऊं। क्योंकि एक बार मेरी मामी मीनाक्षी बोल के हैं, उन्होंने कहा कि मुझे तो हनुमान चालीसा समझ ही नहीं आता, पढ़ना तो छोड़ो उसका अर्थ भी समझ नहीं आता। मैंने कहा था कि एक बार आप यूट्यूब में देख कर हनुमान चालीसा रोज सुने तो उससे भी काफ़ी अंतर पड़ेगा। फिर उन्होंने कहा कि नहीं, मैं सुन तो सकती हूँ पर उसका अर्थ समझ आना चाहिए ना, बिना अर्थ के मैं कैसे समझूं। तो मैंने सोचा क्यों ना एक बार कन्नड़ में इसे समझाया जाए। कोशिश करती हूँ, मेरी कन्नड़ भाषा भी उतनी अच्छी नहीं है। ನನ್ನ ಕನ್ನಡ ಭಾಷೆನೂ ಅಷ್ಟೆಲ್ಲ ಚಂದಿಲ್ಲ, ಆದರೂ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಹನುಮಾನ್ ಚಾಲೀಸಾದ ಅರ್ಥ ಏನು ಅಂತ ತಿಳಿಸ್ತೇನೆ, ಒಂದ್ಸಲ ಹಿಂದಿದಲ್ಲೂ ತಿಳಿಸ್ತೇನೆ, ಮತ್ತು ಮೂಲ ಭಾಷೆ ತುಳಸಿದಾಸ್ ಅವ್ರು ಹೇಗೆ ಬರೆದಿದ್ದಾರೆ ಹಾಗೂ ಹೇಳ್ಕೊಡ್ತೇನೆ, ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತೇನೆ. ನಾನು ಸಕ್ಸಸ್ ಆಗ್ತೇನೆ ಅಂತ ನಾನು ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ, ಆದರೂ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತೇನೆ. ಹನುಮಂತಪ್ಪನ ಆಶೀರ್ವಾದದಿಂದ ಆಗಬಹುದು. ಗಣಪತಿ ಇಲ್ಲೆಲ್ಲ ದೇವರುಗಳಿವೆ, ಅವರೆಲ್ಲರದು ಆಶೀರ್ವಾದದಿಂದ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತೇನೆ. तो ನಾನು ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡ್ತೇನೆ. ಅದಕ್ಕಿಂತ ಮೊದಲೇ ಒಂದ್ಸಲ ಗಣಪತಿ ಮಂತ್ರ ಓದ್ಕೊಳ್ತೇನೆ, ಮತ್ತು ಗಾಯತ್ರಿ ಮಂತ್ರನೂ ನನಗೆ ಭಾಳ ಸಹಾಯ ಮಾಡ್ತದೆ, ಅದಕ್ಕೂ ಒಂದ್ಸಲ ಓದ್ಕೊಳ್ತೇನೆ. ವಕ್ರತುಂಡ ಮಹಾಕಾಯ ಸೂರ್ಯಕೋಟಿ ಸಮಪ್ರಭ ನಿರ್ವಿಘ್ನಂ ಕುರು ಮೇ ದೇವ ಸರ್ವಕಾರ್ಯೇಷು ಸರ್ವದಾ. ವಕ್ರತುಂಡ ಮಹಾಕಾಯ ಸೂರ್ಯಕೋಟಿ ಸಮಪ್ರಭ ನಿರ್ವಿಘ್ನಂ ಕುರು ಮೇ ದೇವ ಸರ್ವಕಾರ್ಯೇಷು ಸರ್ವದಾ. ಓಂ ಭೂರ್ಭುವಸ್ವಃ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम शांति शांति शांति. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम शांति शांति शांति. अब आप सब भगवानों की आशीर्वाद से प्रयत्न करती हूँ कि मैं ये हनुमान चालीसा का अर्थ अपने कर्नाटक के लोगों को भी समझा सकूं, जिसे हिंदी में नहीं समझ आया उन्हें हिंदी में भी समझा सकूं. भगवान का आशीर्वाद मेरे सर पर रहे, सब भक्तों का आशीर्वाद मेरे सर पर रहे. जय श्री हनुमान चालीसा. श्री गुरु चरण सरोज रज निज मनु मुकर सुधारी, बरनौ रघुवर बिमल जसु जो दया को फलचारी. श्री गुरुजी महाराज के चरण कमलों की धूली से अपने मन रूपी दर्पण को पवित्र करके श्री रघुवीर के निर्मल यश का वर्णन करता हूँ, जो चारों फल धर्म अर्थ काम और मोक्ष देने वाले हैं. बुद्धिहीन तनु जान के सुमरो पवन कुमार, बल बुद्धि विद्या देहु मोहि हरौ कलेश विकार. हे पवन कुमार, मैं आपका स्मरण करता हूँ. मेरा शरीर और बुद्धि निर्बल है, मुझे शक्ति सुबुद्धि एवं ज्ञान दीजिए और चिंताओं का नाश कर दीजिए. हाँ, इसी को मैं एक बार कन्नड़ में भी बता देती हूँ. श्री गुरु महाराज रವರ ಚರಣ ಕಮಲದ ಮಣ್ಣನ್ನ ನನ್ನ ಮನಸ್ವರೂಪಿ ದರ್ಪಣದಲ್ಲಿ ಪವಿತ್ರ ಮಾಡಿ ಶ್ರೀ ರಘುವೀರ್ ಅವರ ನಿರ್ಮಲ ಯಶದ ವರ್ಣನೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಮಾಡ್ತೇನೆ. ಯಾವುದು ನಾಲ್ಕು ಧಾಮ ಫಲ ಕೊಡ್ತದೆ, ನಾಲ್ಕು ವಸ್ತುದ ಫಲ ಕೊಡ್ತದೆ, ಧರ್ಮದ ಅರ್ಥದ ಕಾಮ ಮತ್ತೆ ಮೋಕ್ಷ ಕೊಡುವಂತ ಈ ಹನುಮಾನ್ ಚಾಲೀಸಾ. ಹೇ ಪವನ್ ಕುಮಾರ್, ನಾನು ನಿಮಗೆ ಸ್ಮರಣ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ನನ್ನ ಶರೀರ ನನ್ನ ಬುದ್ಧಿ ನಿರ್ಬಲಿದೆ, ನನಗೆ ಶಕ್ತಿ ಸುಬುದ್ಧಿ ಮತ್ತೆ ಜ್ಞಾನವನ್ನ ಕೊಡಬೇಕು, ಚಿಂತೆಗಳನ್ನ ನಾಶ ಮಾಡಬೇಕು. जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपी सती लोक उजागर. पवन पुत्र वीर हनुमान जी, आपकी जय हो. आप तो ज्ञान व गुणों के सागर हैं. तीनों लोक स्वर्ग लोक भूलोक और पाताल लोक में आपकी कीर्ति है. पवन पुत्र वीर ಹನುಮಾನ್ನವರೇ, ನಿಮ್ಮ ಜಯವಾಗಲಿ. ನೀವು ಜ್ಞಾನ ಮತ್ತೆ ಗುಣಗಳ ಸಾಗರ ಇದ್ದೀರಿ. ಮೂರು ಲೋಕಗಳಲ್ಲಿ ಸ್ವರ್ಗಲೋಕ ಭೂಲೋಕ ಪಾತಾಳ ಲೋಕ ನಲ್ಲಿ ನಿಮ್ಮ ಕೀರ್ತಿ ಹರಡದೆ.
रामदूत अतुलित बलधाಮ अंजनी पुत्र पवन सुत नाಮ. ಹೇ ಶ್ರೀರಾಮರವರ ದೂತ, ನೀವು ಪವನ ಸುತ ಮತ್ತೆ ಅಂಜನಿ ಪುತ್ರ ಹೆಸರದಿಂದಾನು ಪ್ರಖ್ಯಾತಿದ್ದೀರಿ, ಖ್ಯಾತೆ ಹೊಂದಿದ್ದೀರಿ. ನಿಮ್ಮ ಸಮಾನ ಯಾರು ಬೇರೆಯವರು ಬಲವಾನ ಇಲ್ಲ. हे श्री राम जी के दूत, आप पवन सुत और अंजनी पुत्र के नाम से भी जाने जाते हैं. आपके समान दूसरा कोई बलवान नहीं है. महावीर विक्रम बजरंगी कुमति निवार सुमति के संगी कंचन बरन विराज सुबेसा कानन कुंडल कुंचित केसा. हे महावीर बजरंगबली, आप विशेष पराक्रम वाले हैं. आपको बुद्धि को नष्ट करते हैं और अच्छी बुद्धि वालों के सहायक हैं. आप सुनहरे रंग, सुंदर वस्त्रों, कानों में कुंडल और घुंघराले बालों से सुशोभित हैं. हे महावीर बजरंगबली ಅವರೇ, ನೀವು ವಿಶೇಷ ಪರಾಕ್ರಮ ಹೊಂದಿದ್ದೀರಿ. ನೀವು ಕುಬುದ್ಧಿಗಳನ್ನು ನಷ್ಟ ಮಾಡುತ್ತೀರಿ ಮತ್ತೆ ಯಾವಾಗಲೂ ಒಳ್ಳೆ ಬುದ್ಧಿ ಅವರಿಗೆ ಸಹಾಯ ಮಾಡುತ್ತೀರಿ. ನೀವು ನಿಮ್ಮದು ಬಂಗಾರದ ಬಣ್ಣ. ನೀವು ಬಹಳ ಸುಂದರವಾದ ವಸ್ತ್ರಗಳನ್ನು ಧರಿಸಿದ್ದೀರಿ. ನಿಮ್ಮ ಕಿವಿಯಲ್ಲಿ ಕುಂಡಲಗಳಿವೆ. ನಿಮ್ಮ ಕೂದಲುಗಳು घुंघरू ಇದೆ. ನೀವು ಬಹಳ ಸುಂದರವಾಗಿ ಕಾಣಿಸುತ್ತೀರಿ. हाथ वज्र ओ ध्वजा विराजे कांधे मंजू जनेऊ साजे. आपके हाथ में वज्र और ध्वजा है तथा कंधे पर मंजू की जनेऊ सुशोभित है. ನಿಮ್ಮ ಕೈಯಲ್ಲಿ ವಜ್ರ ಇದೆ ಮತ್ತೆ ಧ್ವಜ ಇದೆ. ನಿಮ್ಮ ಹೆಗಲಲ್ಲಿ ಮಂಜು ಜನೇವು ಇದೆ ಮತ್ತೆ ನೀವು ಬಹಳ ಸುಂದರವಾಗಿ ಕಾಣಿಸ್ತಿದ್ದೀರಿ. अरे शंकर सुवन केसरी नंदन तेज प्रताप महाजगबंदन. हे शंकर के अवतार, हे केसरी नंदन, आपके पराक्रम और महान यश की संसार भर में वंदना होती है. हे ಶಂಕರದ ಅವತಾರ, ಹೇ ಕೇಸರಿ ನಂದನ, ನಿಮ್ಮ ಪರಾಕ್ರಮ, ನಿಮ್ಮ ಮಹಾನ್ ಯಶದ ಇಡೀ ವಿಶ್ವನಲ್ಲಿ ವಂದನೆ ಆಗುತ್ತದೆ. ವಿದ್ಯಾವಾನ ಗುಣಿ ಅತಿ ಚಾತುರ ರಾಮ ಕಾಜ ಕರಿಬೇಕೋ ಆತುರ. आप प्रकांड विद्या निधान गुणवान और अत्यंत कार्यकुशल होकर श्री राम जी के काम करने के लिए उत्सुक रहते हैं. ನೀವು ಪ್ರಕಾಂಡ ವಿದ್ಯಾ ನಿಧಾನಗಳು, ಗುಣವಾನಗಳು, ಅತ್ಯಂತ ಕಾರ್ಯಕುಶಲದಿಂದ ಶ್ರೀರಾಮರವರ ಕೆಲಸಗಳನ್ನ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಉತ್ಸುಕ ಇರ್ತೀರಾ. प्रभु चरित्र सुनिबेको रसिया राम लशन सीता मन बसिया. आपको श्री राम की भक्ति में आनंद मिलता है. श्री राम, सीता और लक्ष्मण आपके हृदय में बसते हैं. ನಿಮಗೆ ಶ್ರೀರಾಮರ ಭಕ್ತಿಯಲ್ಲಿ ಆನಂದ ಸಿಗುತ್ತದೆ. ನೀವು ಸೀತೆ ಮತ್ತೆ ಲಕ್ಷ್ಮಣ ಸಂಗಡ ಅವರ ಹೃದಯದಲ್ಲಿ ವಾಸ ಮಾಡುತ್ತೀರಿ. सूक्ष्म रूप धरी सिंह दिखावा विकट रूप धरी लंका जरावा. नीव आपने अपना एक छोटा सा रूप धारण करके सीता माँ को दिखाया तथा भयंकर रूप धारण करके लंका में आग लगा दी. ನೀವು ಸಣ್ಣ ಸೂಕ್ಷ್ಮವಾದ ರೂಪವನ್ನು ಧರಿಸಿ ಸೀತೆ ಮಾಗೆ ದರ್ಶನ ಕೊಟ್ರಿ ಮತ್ತು ಹಾಗೆ ಭಯಂಕರವಾದ ರೂಪವನ್ನು ಧರಿಸಿ ಇಡೀ ಲಂಕದಲ್ಲೇ ಬೆಂಕಿ ಹಚ್ಚಿಬಿಟ್ರಿ. भीम रूप धरि असुर संहारे रामचंद्र के काज सवारे. आपने विशाल रूप धारण करके राक्षसों का वध किया और श्री रामचंद्र जी के उद्देश्यों को सफल बनाने में सहयोग दिया. ನೀವು ವಿಶಾಲ ರೂಪವನ್ನು ಧರಿಸಿ ರಾಕ್ಷಸರುಗಳನ್ನು ವಧ ಮಾಡಿದ್ರಿ ಮತ್ತೆ ಶ್ರೀ ರಾಮಚಂದ್ರ ಅವರ ಉದ್ದೇಶಗಳನ್ನು ಸಫಲ ಮಾಡಿದ್ರಿ. लाए संजीवन लखन जियाए श्री रघुवीर हर्षि उर लाए. आपने संजीवनी बूटी का पूरा पहाड़ लाकर लक्ष्मण जी को जीवित किया. श्री राम ने प्रसन्न होकर आपको हृदय से लगा लिया. आपने ನೀವು ಸಂಜೀವನಿ ಬೂಟಿ ಇಡೀ ಗುಡ್ಡವನ್ನಾನೆ ತಕ ಬಂದು ಲಕ್ಷ್ಮಣ ಅವರ ಪ್ರಾಣವನ್ನ ರಕ್ಷಿಸಿದ್ರಿ. ಶ್ರೀರಾಮ ಅವರು ಪ್ರಸನ್ನ ಆಗಿದ್ರು ಮತ್ತೆ ಹೇಳಿದ್ರು ಮತ್ತೆ ನಿಮ್ಗೆ ತಮ್ಮ ಹೃದಯದಿಂದ अपकोंड्रो. रघुपति कीनी बहुत बड़ाई तुम मम प्रिय भरत संभाई. हे पवन सुत, श्री राम जी ने आपकी बहुत प्रशंसा की और कहा कि तुम मेरे भरत जैसे प्यारे भाई हो. हे पवन सुತ, ಶ್ರೀರಾಮರವರು ನಿಮಗೆ ಬಹಳ ಹೊಗಳಿದ್ರು ಮತ್ತೆ ಹೇಳಿದ್ರು ನೀವು ನಮ್ಮ ಮುದ್ದಾದ ತಮ್ಮ ಭರತನಂತ ತಮ್ಮ. सहस बदन तुम रोजस गावे अस कहि श्रीपति कंठ लगावे. श्री राम ने आपको यह कहकर हृदय से लगा लिया कि तुम्हारा यश 1000 मुख से सराहनीय है. ಶ್ರೀರಾಮರವರು ನಿಮಗೆ ಅಪ್ಕೊಂಡು ತಮ್ಮ ಮನಸ್ಸಲ್ಲಿಂದ ಹೇಳಿದ್ರು ನಿಮ್ಮ ವರ್ಣನೆ ಸಾವಿರಾರು ಮುಖದಿಂದನೂ ಕೂಡ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ, ಅಷ್ಟ ಸರಾಹನೀಯ ಇದೆ. सनकादि ब्रह्मादि मुनीसा नारद सारद सही अहिस जम कुबेर दिगपाल जहाँ से कभी को बिद कहीं कहाँ सका कहाँ कहीं सके कहाँ ते. श्री सनक, श्री सनातन, श्री सनत नंदन, श्री सनत कुमार आदि मुनि
ब्रह्मा आदि देवता, नारद जी, सरस्वती जी, शेषनाग जी, यमराज जी, कुबेर आदि सब दिशाओं के रक्षक, कवि, विद्वान, पंडित या कोई भी आपके यश का वर्णन नहीं कर सकते। ಶ್ರೀ ಸನಕ ಅವರು, ಶ್ರೀ ಸನಾತನ, ಶ್ರೀ ಸನತ ನಂದನ, ಶ್ರೀ ಸನತ ಕುಮಾರ ಆದಿ ಮುನಿಗಳು, ಬ್ರಹ್ಮ ಆದಿ ದೇವತೆಗಳು, ನಾರದರವರು, ಸರಸ್ವತಿ ಅವರು, ಶೇಷನಾಗರವರು, ಯಮರಾಜರವರು, ಕುಬೇರರವರು ಆದಿ ಎಲ್ಲ ದಿಕ್ಕುಗಳ ದೇವತೆಗಳು, ಎಲ್ಲ ದಿಕ್ಕುಗಳ ರಕ್ಷಕಗಳು, ಕವಿ, ವಿದ್ವಾನ, ಪಂಡಿತ ಅಥವಾ ಯಾವುದಾದ್ರೂ ಯಶ ನಿಮ್ಮ ಪೂರ್ತಿ ವರ್ಣನೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯವಾಗಿಲ್ಲ. ನೀವು ಅಷ್ಟೆಲ್ಲ ಯಶವಂತರು. तुम उपकार सुग्रीव ही कीना, राम मिलाए राजपद दीना. आप ही ने सुग्रीव को प्रभु राम से मिलवाया तथा उनकी कृपा से खोया हुआ राज्य सुग्रीव को वापस दिलाया. ನೀವೇ ಸುಗ್ರೀವಿಗೆ ಪ್ರಭು ರಾಮದಿಂದ ಕೂಡಿಸಿದ್ರಿ, ಮತ್ತೆ ಅವರ ಕೃಪೆಯಿಂದ ನೀವು ರಾಜ ಸುಗ್ರೀವರಿಗೆ ಅವರ ರಾಜ್ಯವನ್ನ ಪರತ ಕೂಡಿಸಿದ್ರಿ. तुमरो मंत्र विभीषण माला, लंकेश्वर भय सब जग जाना. आपके उपदेशों का विभीषण ने पूर्णतः पालन किया, इसी कारण वे लंका के राजा बने. यह सारा जग जानता है. ನಿಮ್ಮ ಉಪದೇಶವನ್ನ ಈ ವಿಭೀಷಣ್ ಪೂರ್ಣ ರೂಪದಿಂದ ಪಾಲಿಸಿದ್ರು, ಅದೇ ಕಾರಣ ಅವರು ಲಂಕಾ ರಾಜರಾದ್ರು. ಇದು ಇಡೀ ವಿಶ್ವಕ್ಕೆ ಗೊತ್ತಿದೆ. जुग सहस्त्र जो जन पर भानु, लिल्यो ताहि मधुर फल जानू. हजारों योजन की दूरी पर स्थित सूर्य को आपने एक मीठा फल समझकर निगल लिया. ಸಾವಿರಾರು ಯೋಜನೆ ದೂರಿದ್ದ ಸೂರ್ಯವನ್ನ ನೀವು ಒಂದು ಸಿಹಿಯಾದ ಫಲವನ್ನ ತಿಳಿದು ಅದನ್ನ ನುಂಗ್ಬಿಟ್ರಿ. प्रभु मुद्रिका मेली मुख माही, जल दिलांद गए अचरज नाही. दुर्गम काज जगत के जेते, सुगम अनुग्रह तुम रे ते. आपने श्री राम जी की अंगूठी मुंह में रखकर समुद्र को पार किया. संसार में जितने भी कठिन से कठिन काम है वे सभी आपकी कृपा से सहज और सुलभ हो जाते हैं. आपने ನೀವು ಶ್ರೀ ರಾಮಚಂದ್ರ ಅವರ ಮುದ್ರಿಕೆಯನ್ನ ತಮ್ಮ ಬಾಯಲ್ಲಿ ಇಟ್ಟು ಸಮುದ್ರವನ್ನ ದಾಟಿದ್ರಿ. ಇಡೀ ವಿಶ್ವದಲ್ಲಿ ಎಷ್ಟೋ ಕಠಿಣದಿಂದ ಕಠಿಣ ಕಾರ್ಯಗಳು ನೀವು ಬಹಳ ಸುಲಭವಾಗಿ ಸಹಜವಾಗಿ ಮಾಡಿ ಮುಗಿಸ್ಬಿಡ್ತೀರಾ. राम दुलारे तुम रखवारे, होत न आज्ञा बिनु पसारे. श्री रामचंद्र जी के द्वार के आप रखवाले हैं, जिससे में आपकी आज्ञा के बिना कोई भी प्रवेश नहीं कर सकता. ನೀವು ರಾಮಚಂದ್ರ ಅವರ ದ್ವಾರಪಾಲಕ, ಅದರಲ್ಲಿ ನಿಮ್ಮ ಆಜ್ಞೆ ತಗೊಳ್ಳದೆ ಯಾರಿಗೂ ಪ್ರವೇಶ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ. सब सुख लही तुम्हारी सरना, तुम रक्षक काहू को डरना. जो भी आपकी शरण में आते हैं उन सभी को आनंद एवं सुख प्राप्त होता है, और जब आप रक्षक हैं तो फिर किसी को डर नहीं रहता. जो भी आपके ಯಾರಾದರೂ ನಿಮ್ಮ ಶರಣದಲ್ಲಿ ಬರುತ್ತಾರೆ ಅವರಿಗೆ ಆನಂದ ಮತ್ತೆ ಸುಖ ಪ್ರಾಪ್ತ ಆಗುತ್ತದೆ, ಮತ್ತೆ ಅವರಿಗೆ ನಿಮ್ಮ ರಕ್ಷಣೆ ಸಿಗುತ್ತದೆ, ಮತ್ತೆ ಯಾರಿಗೂ ಯಾವ ಭಯನೂ ಉಳಿಯುವುದಿಲ್ಲ. आप पंतेज समारो आपे, तीनों लोग कहाँ कते कांपे. आपके सिवाय आपके वेग को कोई नहीं रोक सकता. आप महाबली हैं. पापियों का नाश करने के लिए जब आप गरजते हैं तो तीनों लोग कांप जाते हैं. आप ನಿಮ್ಮ ಇಲ್ಲದೆ ಯಾವ ವೇಗಗಳು ನಿಲ್ಲಿಸಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ. ನೀವು ಮಹಾಬಲಿ, ನೀವು ಪಾಪಿಗಳ ನಾಶ ಮಾಡಿಬಿಡುತ್ತೀರಿ. ಮತ್ತು ಯಾವಾಗ ನೀವು ಗರ್ಜನೆ ಮಾಡುತ್ತೀರಿ ಇಡೀ 3 ಲೋಕ ನರಳುತ್ತದೆ. ಭೂತ ಪಿಸಾಚ ನಿಕಟ ನಹಿ ಆವೆ, महावीर जब नाम सुनावे. हे पवन पुत्र, आपका महावीर नाम सुनकर भूत पिशाच आदि दुष्ट आत्माएं पास नहीं आ सकती. हे पवन पुत्र हनुमाನ, ನಿಮ್ಮ ಮಹಾವೀರ ಹೆಸರನ್ನ ಕೇಳಿ ಭೂತ ಪಿಶಾಚ ದುಷ್ಟ ಆತ್ಮೆಗಳು ಇಲ್ಲೋ ಸಮೀಪ ಬರುವುದಿಲ್ಲ. नासे रोग हरे सब पीरा, जपत निरंतर हनुमंत वीरा. वीर हनुमान जी, आपका निरंतर जप करने से सब रोग नष्ट हो जाते हैं और सब कष्ट दूर हो जाते हैं. वीर हनुमान, ನಿಮ್ಮ ನಿರಂತರ ಜಪ ಮಾಡಿದ್ರೆ ಎಲ್ಲ ರೋಗಗಳು ನಷ್ಟ ಆಗಿ ಹೋಗುತ್ತದೆ, ಮತ್ತೆ ಎಲ್ಲ ಕಷ್ಟಗಳು ದೂರ ಆಗಿ ಹೋಗುತ್ತದೆ. संकट ते हनुमान छुड़ावे, मन क्रम बचन ध्यान जो लावे. जो प्राणी श्रद्धा भक्ति से आपका ध्यान करता है वे सदा खुश रहता है और उनका सब दुख आप दूर कर देते हैं. हे जो प्राणी, ಯಾವ ಪ್ರಾಣಿ ಭಕ್ತಿದಿಂದ ನಿಮ್ಮ ಧ್ಯಾನವನ್ನ ಮಾಡುತ್ತಾರೆ ಅವರು ಯಾವಾಗಲೂ ಸುಖದಲ್ಲೇ ಉಳಿಯುತ್ತಾರೆ. ಅವರೆಲ್ಲ ಕಷ್ಟಗಳನ್ನ ನೀವು ನಿವಾರಿಸಿ ಬಿಡುತ್ತೀರಿ, ದೂರ ಮಾಡಿಬಿಡುತ್ತೀರಿ. सब पर राम तपस्वी राजा, तिनके काज सकल तुम साजा.
तपस्वी राजा श्री रामचंद्र जी सबसे श्रेष्ठ है, उनके सब कार्यों को आपने सहज कर दिया. ಅದರಲ್ಲಿ ತಪಸ್ವಿ ರಾಜ ಶ್ರೀ ರಾಮಚಂದ್ರ ಅವರು ಎಲ್ಲರಿಗಿಂತ ಶ್ರೇಷ್ಠ ಇದ್ದಾರೆ. ಅವರ ಎಲ್ಲ ಕೆಲಸಗಳನ್ನ ನೀವು ನಿವಾರಿಸಿಬಿಟ್ಟಿದ್ದೀರಿ. और मनोरथ जो कोई लावे सो ही अमित जीवन फल पावे. जिस पर आपकी कृपा हो ऐसा जीव कोई भी अभिलाषा करे तो उसे तुरंत फल मिलता है और सारी कामनाएं पूरी हो जाती है. ಯಾರ ಮೇಲೆ ನಿಮ್ಮ ಕೃಪೆ ದೃಷ್ಟಿ ಬೀಳುತ್ತದೆ ಅಂತ ಜೀವ ಆತ್ಮ ಎಲ್ಲ ಅಭಿಲಾಷೆಗಳನ್ನ ದೂರ ಆಗೋಗುತ್ತದೆ, ಅವರಿಗೆ ತುರಂತ ಫಲ ಸಿಕ್ಕುತ್ತದೆ ಮತ್ತೆ ಎಲ್ಲ ಕಾಮನೆಗಳು ಪೂರ ಆಗೋಗುತ್ತದೆ. ಚಾರೋ ಜುಗ್ ಪರ್ ತಾಪ್ ತುಮ್ಹಾರಾ ಹೈ